क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण परिसरात मजुरांची जीवघेणी वाहतूक आरटीओकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची कारवाईची मागणी। कळवण, कनाशी आणि अभोणा परिसरात शेतमजुरांची व कांदा चाळींवर काम करणाऱ्या मजुरांची वाहतूक अत्यंत धोकादायक पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कळवण तालुका अध्यक्ष एकनाथ कौतिक चौरे यांनी केलाय। याबाबत त्यांनी मालेगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली। निवेदनात म्हटलंय की पिकअप वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अनेक पटीने मजूर कोंबून नेले जात असून एका वाहनात तब्बल 50 ते 60 मजूर बसवले जात आहेत। तसेच वाहनांच्या बोनेट, फाडका, कॅरियरवर मजूर बसवून वाहतूक केली जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। दररोज सकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान मजुरांना कामाच्या ठिकाणी नेले जाते, तर सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत त्यांना परत आणले जाते। या काळात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या प्रकारामुळे मजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून संबंधित वाहन चालक व मालकांवर कठोर कारवाई करून अशा बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी एकनाथ कौतिक चौरे यांनी केली आहे। या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या समितीने मागे म्हणजे 1-2 दिवस झाले आरटीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही। कारण या भागात कळवण, आभोणा परिसरात जेवढ्याही गाड्या येतात, मजूर वर्ग जो येतो तो प्रमाणाच्या पेक्षाही जास्त भरलेला असतो। गाडीची कॅपॅसिटी साधारण किती 40 मजूरची असते। आपण उदाहरण धरू, पण ते खाली न बसता सीटावरती बसून आणतात। त्या गोष्टीला काहीतरी आपण आळाबंधन घालण्यासाठी आरटीओ साहेबांना आपण निवेदन दिलेलेच आहे। तसं सुनील भाऊ सांगितलं तर काही नाही, फक्त एवढंच की मजुरांना ड्रायव्हरांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही खाली बसा, वरती बसू नका। कसं आज रस्त्याला अपघात होता, जर कोणाची जीवितहानी झाली तर त्याला दोषी कोण? बरोबर आहे की नाही? त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढंच आम्हाला सांगायचं, बाकी काय नाही। कारण की तेही गरीब घरात नाही, जे अपघात झाला तर त्यांनाही काही भेटत नाही। म्हणून आमचा अपघात होऊ नये याच्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे। भागात कणाशी, कळवण, आभोणा या भागात येऊन समक्ष पाहणी करू आणि त्यांना थोडंसं दंडात्मक कारवाई करू असं आश्वासन केलेलं आहे। ट्रॅक्टर धारकांना पण विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी काळजी घेतला पाहिजे का मोटरसायकलवाल्याला किंवा फोरवाल्याला त्रास नाही होणार, किंवा साऊंड सिस्टीमचा आवाज पण कमी याच्यात राहिला पाहिजे। आपल्यापासून कोणाला तरी त्रास होणार नाही याची सर्वांनी ट्रॅक्टरवाल्यांनी काळजी घेतला पाहिजे। हेच आमच्या आणि त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे, कारण की अति प्रमाणात आवाज राहतो, त्याच्यावर बी लक्ष दिलं पाहिजे। बाकी काय नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।